एमएमवी मैदान जो धाकटिजुई का एक केंद्र बिंदु है, उस मैदान से हम एमएमवी क्रिकेट क्लब धाकटिजुई आयोजित तर सन्माननीय दुर्वेश पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या. दुर्वेश पाटील, ग्रुप ग्रामपंचायत बिंधणे प्रीमियर लीग 2025. तदनंतर वैभव डाकी साहेबांकडून या प्रतियोगितेला रोख रक्कम नकद राशी 10,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. तर मनस्वी त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जाऊया लगेचच ज्या ठिकाणी केक कटिंगचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. आजच्या या रजनीतील मुख्य आणि अगदी आयोजकांच्या जवळचा असणारा व्यक्तिमत्व आहे. केक कटिंग कडे जाऊया, ज्याचा अभिष्ट चिंतन आहे 27 फेब्रुवारीला, ज्याचा अभिष्ट चिंतन यावा किती भाग्याचा आहे. एक अभिजित भाषा, एक अभिजात भाषा, राष्ट्रातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक अभिजात भाषा. खरं तर ज्या भाषेला 4000हून अधिक मूळतत्व आहेत आणि म्हणूनच मराठी राजभाषा दिन आम्हाला आठवलं की दशरथ पाटील यांची आठवण होईल. चला मंगेशजी, सर्वांनी चला त्या ठिकाणी यायचं आहे. आपण सर्वांनी थांबा, केक कटिंगचा कार्यक्रम होतोय, थांबायचा आहे. साऊंड ऑपरेटर मॅडी, वाढदिवसाचं एक छानसं संगीत. चला तर अमित म्हात्रे यांचा आवाज गोड आहे, बर्थडेचं गाणं त्यांच्या आवाजातून ऐकूया. ओके, लक्की प्रेक्षकांसाठी असणारं कुपन्स. चला तर या ठिकाणी लगेचच जाऊया केक कटिंगच्या कार्यक्रमाला. मंगेश आणि त्याचबरोबर शक्ती या दोघांच्या उपस्थितीत आजचा हा केक कटिंगचा कार्यक्रम होतोय. त्याचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना या एक छानशी क्षणचित्र जरी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं मिळत असतील तरी ती प्रत्यक्ष घेण्याचा टिपण्याचं काम करा. ओके, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दुर्वेश, हैप्पी बर्थडे टू यू, विश यू हैप्पी बर्थडे, मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. अब जियो हजारों साल दुर्वेश, साल के दिन हो 50,000, यही हमारी आरजू साई के चरणों में. खरं तर ज्या बाबांच्या आणि ज्या बाप्पांच्या प्रार्थनेनं तुला उदंड आयुष्य मिलो ही सर्वांच्या वतीनं प्रार्थना आहे. बहुत बहुत शुक्रिया और ढेर सारी शुभकामनाएं इस बर्थडे की हम दे रहे हैं. लेकिन मुकाबला मैदान के अंदर अब शुरू होने जा रहा है. विनर बनाम विनर के बीच एक जगह है ऋग्वेदा इंटरप्राइजेस बनाम मिलिंद स्मृति वॉरियर्स के बीच टक्कर. दोनों टीमों ने मुकाबला जीता हुआ है और तेजोमय फ्रेश केक से ये केक लाया है. तो दिघोड़े में ये मिलता है इस बार केक. तेजस्वी पाटिल जो प्रोपाइटर है तो जरूर जाइए. और मैडी को विनती है कि तुरंत आप अपना डीजे का कब्जा कीजिए. सेकंड राउंड यानी कि इस बार देखा विनर बना विनर के बीच टक्कर है और मैच का शुरुआत होने जा रहे हैं. टॉस जीतकर इस बार देखा जाए ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए यहां मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम को न्योता दिया है. प्रणीत कोहली बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है. कोटे का पहला एक गली, एक फाइव स्लीप, एक शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग, एक शॉट एक्स्ट्रा कवर और मिड ऑन दायरे के अंदर है. दो खिलाड़ी गज के बाहर है. और पहली गेंद सामना करेंगे मिस्टर रोहित घरत. पहली गेंद एक बार फिर से मिड ऑन दायरे के अंदर है, हिलने की कोशिश नहीं की और इसी के साथ देखा जाए तो पहली गेंद डॉट चली गई है. सर्कल के अंदर मारा हुआ ये शॉट था, मिड ऑन दायरे के अंदर था. मिड ऑन की फील्डर ने गेंद को फील्ड किया, रन कोई मिलेगा नहीं. शांत रही. दूसरी गेंद रोहित एक बार फिर से, इस बार वाइडेस्ट लॉन्ग ऑफ सी मारेगा के बाद दंदनाती हुई चली गई. 4 रन और 4 के साथ खूबसूरती के साथ इस बार देखा जाए खाता ओपन किया. कल्पेश केणी आणि प्रणय घरत
मॅचचा आनंद घेतात त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि फर्नीचर मालक नौशाद भाई इन्हें हम विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए। स्कोर 4-4 के साथ खाता ओपन हो चुका है। रोहित घरत के लिए अगली बॉल, इस बार जोरदार प्रहार है लेकिन गेंद यहां इस बार देखा काउ कॉर्नर के क्षेत्र में फील्डर तैनात है वहां। और यह देखिए छोटे छोटे बच्चे और हमारे पंडित सर देखे, यहां भी देखो और वहां भी देखो, चुंबकीय काम है ना वो इंपॉर्टेंट है। ऐसा लग रहा है आसमान से चांदनी आई है। ये बटरफ्लाई है, वह चिकन फ्राई है, बड़ा ही मजा। ये देख कैसे गाली गाली हंस रहे, पीछे भी प्रोडक्शन है, मजा ही मजा है। छा गए गुरु बगैर वादा। स्कोर 5 और मैडी को विनती है जल्दी आइए, ये बॉल को देखो और मारो। सुंदर इस बार डिलीवरी थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर थी, अक्रॉस लाइन खेलने गए थे सिद्धार्थ ठाकुर, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ ने डॉट गेंद प्रणीत कोहली की बहुत ही सुमधुर डिलीवरी, 5वीं बॉल और विकेट से। एक बार फिर से इस बार बैक टू द बॉलर खेला है लेकिन गेंद सिली मिडॉन के क्षेत्र में चली गई। ये बॉलर जाएंगे, गेंद को स्वयं उठाएंगे, तब तक बल्लेबाजों ने 1 रन पूरा कर दिया। 1 के साथ सिद्धार्थ ठाकुर ने खाता ओपन किया खुद का और टीम का स्कोर पहुंचा है 6 रन। 6 पे स्कोर, आखिरी गेंद शेष। जानदार शानदार ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2025। और ये चौका है, स्क्वायर लेग सीमा के बाद नंबर 4 टोकुम टोक। और पहले ओवर के समाप्ति के बाद रन मंच के बोर्ड के ऊपर 10 और शानदार अक्रॉस लाइन से स्वीप किया था, स्क्वायर लेग के ऊपर चौका आया और 4 के साथ स्कोर जा चुका है 10 के घर में। ओवर की समाप्ति और मिस्टर रोहित घरत 9 पे खेले कप्तान है और सिद्धार्थ ठाकुर 1 पे खेले। और इस बार देखा जाए ऋग्वेदा इंटरप्राइज के कप्तान कौन है? सुजल नवाले। बॉलिंग करने के लिए सुजल नवाले आए हैं, कप्तान है खुद। स्कोर 10 है और 12 जो प्रतिनिधि दोनों टीम के वो भी गाली गाली हंस रहे। उद्या आमचे हास्य सम्राट दशरथ पाटील मॅनमम करावे नवी मुंबई। आणि उद्या सगळा दुध्या पपई केवडा बिवडा सगळा निघेल, कारण उद्या हलवा तसा नेरूळचा येणार आहे। अरे छोटू ये देख कैसे गाली गाली हंस रहे, हलवा बोला तो, और बहुत चतुर आदमी बीच का वो। 10 रन। ये ऑन साइड के ऊपर खेलने गए थे, ऑफ साइड के ऊपर गेंद आ गई है, मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 11। ये ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग है, खुल के बिंदास। ये कोई ऐसी टूर्नामेंट नहीं है कि जहां पाबंदी है, या जितने तुम खुशी से नाचेंगे याद रहेंगे। गावस्कर साहब जी का वाक्य है, खेल लंबा नहीं खेल यादगार होना चाहिए। हाँ 11 पोपट पाहिजे, पोपट को ओ ये देखिए पोपट शॉट और गेंद रिवर्स स्वीप के तौर पर 4 रोहित घास रहे। चल बैठो अभी आराम। और चौके के साथ स्कोर 15 दारकाना चोर के साथ देखे इसे खुशी है और ये जाएगी बाउंड्री। 4 रन डीजे। यहाँ देखिए मोहतरमा आप डांस कर रहे, लोग खुश हैं और पूरी तरह से मंच भी निखर गए हैं। रोहित
घरत का इंजन गर्म हो चुका है। उनके बल्ले से 4 बाउंड्रीज, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 19 और खुद पहुंचे मेरे हिसाब से 17 पे। गुड बैटिंग कैप्टन सुजल नवाले। ये देखिए उल्टा बल्ला चलाने गए से सीधे बल्ले में अच्छा काम चलता है, उल्टे में तकलीफ होती है। कैच ड्रॉप हुआ है। राहुल घरत और कांचन पालकर साहब देखिए, दोनों छोटे मियां बड़े मियां मजबूत, ऐसी नशा चढ़ेगी दिन में उठेंगे नहीं। जाओ जरा बंदोबस्त करो अपना भी। स्कोर 19। सुजल नवाले कप्तान हैं, कप्तान को गेंदबाजी करेंगे। कदमों का बेहतरीन पर हवा में जर कैच आउट। कप्तान ने कप्तान को चलता कर दिया डीजे। पूरी तरह से इस बार देखा जाए बढ़िया तरीके से काम। और बंटी घरत इनकी तरफ से ढेर सारी शुभकामना। बंटी घरत इधर आओ, उधर क्या है। और स्कोर आगे 19 लॉस ऑफ 1। बड़ी मछली जाल में कप्तान इस बार का रोहित घरत को चलता कर दिया। लॉन्ग ऑफ के ऊपर शानदार कैच किया। सुजल नवाले जो कप्तान है अपोजिट टीम के, उन्होंने बड़ी मछली को जाल में फंसाया और इसी के साथ स्कोर 19 लॉस ऑफ 1 विकेट। 17 रनों की पारी खत्म हो गई है। यहां मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम को झटका लगा है। नए बल्लेबाज मयूर पाटिल। नेक्स्ट बॉल और टप्पा पड़ने के बाद गेंद इस बार छोड़ दिया है गेंद को जरूर, लेकिन गेंद और बल्ले की भी संपर्क नहीं है। अंपायर ओवर की समाप्ति हुई है। 2 ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो इसी बीच यहां मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर है 19 लॉस ऑफ 1 विकेट के नुकसान पे। 18 गेंदे अभी तक शेष है मेरे हिसाब से। पहले ओवर में आए थे 10, इस ओवर में आए 9। सुजल नवाले का ये ओवर साबित हुआ क्योंकि रोहित घरत जैसे बल्लेबाज को उन्होंने चलता कर दिया ठोकर जी। हे मात्र आमच्या मॅडीनं लावलं, याचा अर्थ आयोजकांना सूचना ते उद्या आल्यानंतर त्यांना खुश करा। और टाइमपास मत करो, टाइमपास पीछे दगड़ो और प्राजू का एक ही बार फेमस हुआ है। और संदेश भोईर साहब विंदन गांव के इनकी तरफ से 5,000 रुपए का डोनेशन आया है, उनका हार्दिक स्वागत। अभिरत 18 गेंदे शेष है और 24 इवेंट लाइव और मैडी के चेहरे के ऊपर चमक आई है, लाइट आई है। 18 गेंदे शेष और भगवान श्री कृष्ण के भक्त स्वयं घरत देखिए कैसे खुश है, उनकी भी इरादा है। और देखिए इस बार देखा जाए स्क्रीन के ऊपर छोड़ के मोबाइल के ऊपर देखिए हमारे दरकान चोर के सब कैसे चोरी छुप के देख रहे हैं। और स्कोर है 19 और छक्का है, और छक्का है। नाचो नाचो तुम नाचो डीजे। रहे मुझे कॉलेज की याद आ गई, जब मैं शॉट मारता था पीछे से लड़कियां भी नाचती थी उस टाइम। और क्रिकेट इस बार रन बन चुके 25। देखिए हमारे जीवन का डाकी साहब कैसे गाली गाली हंस के उन्हें पता चला ना कि पुराने दिन ही आगे ताजे हो चुके हैं। 25। ओ इस बार गेंद थर्ड मैन सीमा के बाद स्टीयर किया और चली गई, देकर गई 4 डीजे।
सुंदर कड़ाकेदार आयोजन, नियोजन, परफेक्ट काम, करेक्ट नियोजन। रात काली है, उसमें उजाला चमक रहा है। दर्शकों की तादाद देखिए, खचाखच भरा हुआ ये धाक टुजुई का खूबसूरत मैदान और ग्रुप ग्रांजन प्रीमियर लीग का पहला दिन छा गए, वाह। और टीम का टोटल स्कोर है 29। अरे डालो ना यार, डालने में क्या है। और सिद्धार्थ ठाकुर लाइन में आया, 12 पे पहुंच गए हैं। अबीर ठाकुर जिनकी 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट, और इस बार पिक किया गेंद को, लेकिन फील्डर मौजूद है। लॉन्ग ऑफ के फील्डर ने गेंद को फील्ड किया। एक सिंगल के साथ हम देख सकते हैं मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम का स्कोर है 30 पे स्कोर जा चुका है। और लोग पूरी तरह से गवाह है इस मैच का। ये प्रीमियर लीग ग्रुप पंचायत विंदने की लाजवाब। ये इस बार फाइन लेग लॉन्ग लेग के ऊपर गेंद आ गई, चौका मिलेगा क्या? नहीं। ओ गुड फील्डिंग, स्क्वायर लेग खिलाड़ी का बढ़िया प्रदर्शन, शानदार कवर किया वो इस बार देखा जाए लॉन्ग लेग के एरिया को। और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 32-32। और देखिए इस बार पूरी तरह से हमारे शक्ति साहब और हमारे मंगेश साहब जोड़ी नंबर 1 जय वीरू की जोड़ी है। एक माजी सरपंच, दूसरा माजी उप सरपंच, और क्या चाहिए। जय वीरू की जोड़ी है। और हमारे मंगेश भाई ने कह दिया खोल के बिंदास करो, बाकी का मैं देखता हूं क्या करने का। ओ खड़े खड़े खेलने का प्रयास किया था, गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ ने 24। और रुको यार, क्या हुआ? ऐसा झटका लग रहा है, करंट इतना जोर से लग रहा है, जरा संभाल के यार। और स्कोर 32 हो चुका है। लॉस ऑफ 1 विकेट। ये इस बार किनारा लग चुका है। एक सिंगल मिलेगा, सिली पॉइंट के ऊपर गेंद को फील्ड किया और एक सिंगल के साथ ओवर समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम का स्कोर है 33। लॉस ऑफ 1 विकेट। पानी की मांग मैदान के अंदर, पानी लेके जाइए, खिलाड़ी पिएंगे पानी, हम बैठेंगे शांत। मैडी सुनाएगा सुमधुर गाना, मोहतरमा तुम नाच बिंदास करो। अगर किसी को कूपन चाहिए तो तुरंत उस कूपन का आनंद लीजिए। योगेश भोईर और रोशन तांडे। देखिए एक बात, अमित सर, खरं तर ज्या कुपन्स दिल्या जातील ना, तेव्हा ती कुपन्स काढल्यानंतर सायकलसाठी तिचा क्रमांक सांगितला जाणार नाही। तुमच्याकडे असणारी कुपन कलेक्ट केली जाईल, कारण एक व्यक्ती किंबहुना 2 कुपन्स घेऊ शकेल। जर तो नंबर मिसमॅच असेल तर त्याचं नाव परत एकदा निश्चितच या सायकलच्या प्रतियोगितेतून स्किप केलं जाईल, ही महत्त्वाची सूचना आहे। आणि खेळाडू 4च्या 4 टीमच्या खेळाडूंसाठी, म्हणजे आज खेळणाऱ्या ज्या 4 टीम आहेत त्याच्या स्क्वॉड मधील कुणाचीही कुपन त्याच्यामध्ये नसेल, जर असली चुकून तर तीही स्किप केली जाईल। त्याचबरोबर सायकलच्या प्रतियोगितेतील किंवा सायकलच्या ड्रॉ मध्ये लक्ष द्या। काहींनी 2 कुपन घेतलेत असे आम्हाला सूत्रांकडून समजलंय, तर त्यांच्या दोन्ही कुपन्स जरी तुमच्याकडे असतील तरी आमच्याकडे जर तुमचा लकीली नंबर आला, नाव आला, तर आम्ही नाव वाचू, तुमच्या कुपनचा नंबर सांगणार नाही। तुमच्याकडची कुपन वगैरे घेतल्यानंतर जर नंबर मिसमॅच असेल तर ती कुपन स्किप केली जाईल। तुमच्या दोन्ही त्या कुपन स्किप केल्या जातील। ये सुजल कोठे का दूसरा पारी का ये चौथा ओवर लेके आए हैं और स्कोर है 33। नेक्स्ट बॉल, पहले गेंद चौथी ओवर की। इस बार अक्रॉस लाइन खेलने अपील की थी, लेकिन अंपायर सहमत नहीं है इस बार भोसले जी।
और लेग बाई के रूप में एक सिंगल जरूर मिलेगा। स्कोर आगे जाएगा 34। शानदार जानदार कड़ाकेदार आयोजन नियोजन फ्लड लाइट उत्तम मैदान के अंपायर थ्रो। आईवा झेल सुद्धा आपल्या अतिथी कक्षात नसणार आहे। पायरीवरती पकडला होता तो ग्राह्य धरला असता असं शक्ती मात्रेंकडून समजलं मुख्य आयोजकांकडून, पण तो मिस केला खरं तर झेल। और 34 रन बोर्ड के ऊपर। ओ छक्का जाएगा लगता है 6 रन और जय ठोको दीजिए नाचो। अंपायर ने लिया है तो जरूर इस बार चोर के साथ देखिए बीमार। आपकी ड्यूटी खत्म, आराम के साथ पहुंचो। दोनों हंस रहे, हंसना ही चाहिए। लड़की तभी फंसती है जब वो हंसती है। और 40 हमारे भगीनी है, मजा है बिंदास खुल के जीने का। जिंदगी में टेंशन किसी को कम है, यहाँ कोई जिंदा बच के जाएगा नहीं। कोई आगे कोई पीछे, जाना है सबको। ये देख कैसा गाली गाली। ये योगे भिगेश क्या है अपने सामने। यस 40 और सीरियस लोग अस्पताल में बहुत है। क्या है फिर डिलीवरी। चलो यस संतोष गलत पोपट, यह मारना चाहिए था। शॉर्ट ऑफ लेन थी, थोड़े से इस बार सफल हुए थे लेकिन सुजल के गेंद का सामना नहीं है। 11:24 और पूरी तरह से लोग इस मैच का गवाह है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। और इसी के साथ लगभग देखा जाए एक सिंगल जरूर मिलेगा। लेग स्लिप के ऊपर फंबल हुए खिलाड़ी, एक सिंगल। और समाधान भाई, विशाल भाई पाटील, संग्राम भाई घरत, मिलिंद ओव्हरचे ओनर संग्राम भाई घरत या मॅचचा आनंद घेता साईडला बसून त्यांचं हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे अनिरुद्ध घरत, संदीप घरत, राहुल भाई घरत यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। नुसती अनाउन्समेंट नको, कामाला लागा। यस और ये बाउंड्री डीजे। असे गाणी नको। अरे गाणी कसे उडले पाहिजे असते ते, या गाण्यानं काय। आणि बघा इकडे समाधान भाई पाटील, विशाल भाई पाटील आणि मिलिंद वॉरियर्सचे ओनर सन्माननीय संग्राम भाई घरत हे मात्र मॅचचा आनंद घेतात। त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। रन बन चुके 45 और इस बार किनारा अंतिम बॉल है लेकिन शॉट थर्ड बैंड के क्षेत्र में गेंद को फील्ड किया और स्कोर आगे जाएगा 46 ओव्हर की समाप्ती। 4 षटकानंतर इकडे मात्र मिलिंद स्मृती वॉरियर संघाची धावा संख्या झाली ती 46 आणि 46 ला मला थोडे एक गडी मैदानाच्या बाहेर। आखिरी 6 गेंदे, स्लॉग हो रहे, डेथ हो रही, हना मारी का हो रही। वो बजाने के लिए है लेकिन उनका मालिक को ढूंढो कौन है। और वहां हमारे यस बंद्या प्लीज, आमचे लाईटमन बंद्या लाईट्स आपण लगेचच आपल्या त्या लाईट मिक्सर सोबत अगदी खेळायचं आहे, त्या ठिकाणी यायचं आहे। आजच्या या प्रतियोगितेतील स्पर्धेत अनेक मान्यवर आले, त्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला।
नेक्स्ट मॅच लुजर लुजर असणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट, पहिला सत्र संपेल आता. सत्र संपल्या संपल्या लुजर लुजर दोन्ही हारलेल्या संघांच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल, चला तुमच्यासाठी मात्र ही मॅच डू ऑर डाय असणार आहे. ओ टू अमित सर. आखिरी 6 गेंदे पारिक पारिक का ये स्लॉग हो रहे, डेथ हो रहे, हना मारी का हो रहे, कुटाकुटी का हो रहे. मारो इस ओवर में, लास्ट में ब्लास्ट करो, आक्रमण तर्क से तीर निकालो, क्योंकि इसके बाद बैटिंग आपकी नहीं आपकी गेंदबाजी होगी, ध्यान में रखिए. ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम टॉस जीतकर गेंदबाजी कर रही है. आखिरी 6 गेंदे शेष, स्लॉग हो रही, डेथ हो रही. लोगों का पूरी तरह मनोरंजन हमारे इस बार देखा जाए, यहाँ जो चेयर है वो कर रहे हैं, या मिकी माउस जो है वो भी नाच रहे हैं. अभी अभी उन्होंने खाना खाया चिकन का, तो दमदार डांस इंपॉर्टेंट बात है. मनीष पाटिल अंतिम 6 बॉल, सी लगाओ. चला तर तिसाई मरुआई आणि त्याचबरोबर अक्षय स्मृती मरुआई विंधणे दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल. और ये शॉट और पिच बॉल है, और पैरेलल छक्का, फ्लैट छक्का, सपाट छक्का. डीजे तुमको हरा है मिकी माउस ने. मस्त डांस. आईवा कैल किसने लिया है, आओ इनाम लेने के लिए. और अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, मिड विकेट के गली में गेंद, एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे, खतरा बनेगा. और इसी के साथ बल्लेबाज पहुंच गए अपने पॉपिंग क्रीज के अंदर. मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, और टीम का स्कोर 54 यानी कि 54. संतोष जी मोकल, आईवा कैच. आखिरी 4 बॉल शेष. ओहो, फंसाया फंसाया बल्लेबाज को, चखाया गेंद विकेट कीपर के दस्तानों में. कोई रन नहीं. मनीष पाटिल की सुंदर बॉल. आखिरी 3 बॉल शेष है, और मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम का स्कोर है 54. लॉस ऑफ 1 विकेट. एक साइड से मयूर पाटिल व्यक्तिगत मेरे हिसाब से जो खेल रहे हैं. और एक बार फिर से उत्तुंग छक्का, चरण डीजे. ऐवज झेल ज्यानं पकडला त्याचा सन्मान होईल, आणि त्यानं लगेचच आपलं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आमच्या कॉम्बॉक्स कडे येऊन द्यायचा आहे. कारण तुम्ही आता हिरो या ब्रँडेड कंपनीच्या दुचाकीसाठी खरं तर पात्र ठरणार आहात. त्याच्यासाठी तुमचं कुपन्स असणार आहे. इस मयूर पाटिल 22 पे कह रहे हैं, और जो ठाकुर है 19 पे कह रहे सिद्धार्थ ठाकुर. और रन बन चुके इस बार देखा जाए मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम का स्कोर है 60. आखिरी 2 बॉल शेष. शानदार छक्का लगा दिया मयूर ने. और एक बार फिर से यहाँ सिंगल मिलेगा जरूर. एक के लिए दौड़ रहे, दूसरे के लिए भागने की कोशिश, और खतरा और खतरा और खतरा खतरा. और अंपायर लगता है मामला है यहाँ मेरे हिसाब से, लेकिन अंपायर दरकान चोर के साथ चेक करेंगे कि इस बार बल्लेबाज आउट है या नॉट आउट है. थँक्यू. खरं तर इकडं अमित सर जोपर्यंत सुवर्ण मध्य साधला जातोय, समन्वय साधला जाईल, तोपर्यंत पाहू शकताय आउट आहे हा फलंदाज. निश्चितच बाद आहे धावचीच्या स्वरूपात. अजून एक सूत्रांकडून एक चांगली माहिती आली आयोजकांकडून. ऐवा झेल पकडणारे जे आहेत त्यापैकी आदिवासी बांधव जर असेल आमच्या आदिवासी वाडीतून, तर तो जर भाग्यविजेता ठरला बाईकचा, तर रजिस्ट्रेशनचा संपूर्ण खर्च हे आमचे आयोजक करणार आहे. टाळ्यांचा प्रतिसाद करत त्यांच्या त्या निर्णयासाठी द्यायचा आहे. म्हणजे कुठल्याही आदिवासी माझ्या बांधवानं जर ऐवा झेल पकडला आणि योगायोगानं तो जर त्या बाईकचा बाईकमॅन ठरला, तर रजिस्ट्रेशनचा पूर्ण खर्च आमचे संयोजक करणार आहेत, आयोजक करणार आहेत. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई हे करणार आहेत.
जबरदस्त स्कोर 61, लॉस ऑफ 2। मयूर आउट हो चुके 23 रन बना के। और ये गेंद व्हाइट बॉल अंपायर ने घोषित किया है और स्कोर 62 के घर में 62। आखिरी गेंद शेष है, विनर बना। विनर के बीच मुकाबला चल रहा है। रियोले बैट्समैन ने इस चेक कीजिए अंपायर, फील्डिंग डिपार्टमेंट माफ कीजिए। ये देखिए भोसले सर कैसे देख रहे हैं। अरे क्या टाइम है क्या देखने का, उधर देखो। 62 पे स्कोर 62। अंतिम बॉल शेष। परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम। और छोटे छोटे बच्चे भी देखिए कैसे मैच को देख रहे हैं। ये व्हाइट बॉल है। ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2025। पहली रात काली है और उसमें उजाला देखिए कैसे चमक रहा है और धरती पे चांद दिया गया है। अरे खुल के यार, हम होते हैं तो गुदगुदा 100% है। ये आएंगे तुम शांत बैठेंगे, फिर आएंगे भाई। और फिर हिसाब से क्या होगा? अरे भाई साहब भागोगे इनके पीछे, एक मिलेगा दूसरे के लिए भाग रहे, दूसरा होगा खतरा। और यहाँ खतरा, अंपायर आउट, लेकिन वाइड है। दूसरे के लिए आउट हो चुके हैं। वाइड प्लस पर मिलेंगे 2 और बल्लेबाज इस बात के रनआउट के रूप में बैक टू द डगआउट जा रहे। स्कोर है 64, लॉस ऑफ 3। जबरदस्त डांस, लोगों का दिल जिता रही है हमारे मोहतरमा, आपका हार्दिक स्वागत। और इसी बीच स्कोर है। और मिकी माउस आपका भी हार्दिक स्वागत। और मानो देखिए लाइट आ चुकी है। हौसले साहब, चोर के साहब, धरती पे चांद जब उधर जाता है तो देखने की मजा ही कुछ और होती है। रात काली है। 24 इवेंट के इस बार चेहरे देखिए खुल गए। लड्डू लड्डू मोतीचूर लड्डू। सामने उजाला है और पीछे अंधेरा है, लेकिन अंपायर कहीं ना क्या है। इस बैट्समैन इस बार रिवो ले रहे हैं। अंपायर का कहना है कि ये गेंद सही है, लेकिन बैट्समैन का कहना है ये गलत कहना है। लेकिन अभी टीवी अंपायर के पास ये केस दर्ज हो गई है, तो 24 इवेंट के माध्यम से फेयर डिलीवरी। और इसी के साथ ये इनिंग हुई खत्म। निर्धारित 5 ओवर में टोटल रन बन चुके मेरे हिसाब से। यहाँ मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम का स्कोर है 64। और जीतने के लिए इस बार देखा जाए 65 का टारगेट रखा है जो अपोजिट टीम के सामने। और जीवन ढाकी साहब आप जा रहे हैं, आपका हार्दिक स्वागत। और जरा आराम के साथ सो, नहीं तो सपने में कुछ भी हो सकता है। लेकिन 65 का पीछा करने में क्या होगी बल्लेबाजी और क्या होगी गेंदबाजी, ये पूरी तरह से इस बार देखा जाए शानदार जानदार विंधने प्रीमियर लीग का बहुत ही बढ़िया आयोजन नियोजन। ऋग्वेदा एंटरप्राइजेस को यह रन इकट्ठा करना है और ये रन मिलिंद स्मृति वॉरियर्स टीम को रोकना है। और फिलहाल आप सभी लोग देख रहे हैं MMV क्रिकेट क्लब धाकटी आयोजित ग्रुप ग्राम विंधने प्रीमियर लीग 2025 पहली रात। हमारे मुख्य आयोजक माजी सरपंच श्री शक्ति बालकृष्ण म्हात्रे साहब और दूसरे हमारे माजी उप सरपंच श्री मंगेश मधुकर गरज साहब और उनके सभी साथीदार ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर ये रजनी का दुधिया रोशनी में जो काम चल रहा है काफी जबरदस्त है। लेकिन 65 का पीछा करने में यहाँ बल्लेबाजी कैसी होगी ऋग्वेदा एंटरप्राइजेस की और यहाँ गेंदबाजी मिलिंद स्मृति वॉरियर्स की कैसी होगी, इसका सीधा विवरण हम सुनते चलते संयम घरत के पास। इस गांव के सुपुत्र हैं, उनकी जुबानी और क्रिकेट की कहानी। लेकिन आप स्कोरर की भूमिका में होंगे वैभव जी भोपी और कमेंट्री बॉक्स में होंगे संयम जी घरत, दोनों मराठी के सुमधुर कमेंटेटर। हम चलते पीछे और देखिए ये लखलखता हुआ तारा देखिए
धरती के ऊपर एक चांद भी आ चुका है, ठोको डीजे। साठी यायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना लुजर लुजर डुआर डाय करो या मरो विंदणे टीम अक्षय स्मृती मरुवाई विंदणे आणि त्यांच्यासोबत लढला जाणारा जो संघ आहे हा तिसाई मरुवाई बोरखार एकीकडे असणार आहे दीपेश। तर चला दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल। मंगेशजी घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होईल। खरं तरी महत्वपूर्ण लढत असणार आहे। नौशाद भाईंचं शुभागमन या ठिकाणी आहे। तर नौशाद दीपेश आणि त्याचबरोबर चला कॉइन कोणाकडे असेल तर लगेचच आमच्या संयमजी घरत याच दरम्यान आपण पाहूया सन्माननीय अतिथींमध्ये खरं तर एकीकडे असणार आहे अक्षय स्मृती मरुवाई विंधणे, दुसरीकडे असणार आहे तिसाई मरुवाई बोरखार। डुआर डाय करो या मरो या लीग मध्ये आता अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर ही सर्वात मोठी बिग फाईट होईल अशी अपेक्षा आहे। चला शक्ती म्हात्रे आपण कुठे असेल तर लगेच मंचाजवळ या। शक्तीजी म्हात्रे तर मंगेश घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस होईल। तर नाणेफेकीचा कौल होईल या महत्वपूर्ण सामन्याचा। कॉल द्यावं लागेल मंगेश किंवा शक्ती, शक्ती म्हात्रे किंवा मंगेश घरत। हु विल कॉल? येस दीपेश। तर या ठिकाणी टॉस मंगेश घरत, मंगेश भाई घरत। आतापर्यंत जेवढे टॉस झालेत ना मंगेश भाई घरत कडे गेलेत। तर पाहूया इथं तिसाई मरुवाई हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय। निर्णय त्यांचं अंमलात येता बेलेस अगदी आपल्याला काही क्षण त्यांना दिले जात आहेत। नौशाद भाई यांना रिक्वेस्ट असेल प्लीज चला या। आणि आजच्या कार्यक्रमातील मुख्य अतिथींचा हा आदरपूर्वक सन्मान शक्ती म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल। शक्तीजी नौशादजी यांचा आदरपूर्वक सन्मान, नौशादजी यांचा आदरपूर्वक सन्मान। मैत्रिय मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई आयोजित ग्रुप ग्रामपंचायत बिंधणे प्रीमियर लीग 2025 नाईट क्रिकेटचा थर्रार आहे। थँक्यू धन्यवाद। परत एकदा जाऊया। चला बॉलमॅन चेंडू द्या लगेचच आणि त्याचबरोबर जाऊया कॉम्बॉक्स कडे। आवाज असेल आपल्याला तो आवाज ऐकायला मिळेल। संयम घरत मॅन फॉर्म धाकटी जुई। थँक्यू सो मच सर। आणि पास सुजल नवालेला शुभेच्छा आले। सकारामजी डाकी बोरखार यांच्याकडून शुभेच्छा येतात। सरचे स्वागत आहे आपलं देखील। जाऊया लगेच मॅच कडे जिथे आपण स्पर्धा अनुभवतोय ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आपण पाहतोय। आणि दुसऱ्या पर्वामध्ये हे राजशाही थाट आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं। मॅच विनर्स वर्सेस विनर सुरू आहे। ऋग्वेदा एंटरप्राइजेस प्रथमतः बॉलिंग करत असताना 64 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 5 ओव्हर मध्ये आता 65 धावसंख्येचा हा पाठलाग रोहित घरतच्या टीमच्या विरोधात मिलिंद स्मृती वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात ऋग्वेदा एंटरप्राइजेस दोन ताकदवार संघामध्ये ही मॅच आपण पाहताय। जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच साठी क्वालिफायर होईल। त्यामुळे ही मॅच दोन्ही टीम साठी तेवढीच महत्त्वाची आहे। परंतु जो संघ पराभूत होईल त्याला देखील एक संधी मिळेल। परंतु पुढच्या मॅच मध्ये तसं नाहीये। पुढची मॅच डू ऑर डाय, दोन्ही टीम्सला पुढच्या मॅच मध्ये जिंकावंच लागेल। जो संघ जिंकेल तो पुढे जाईल आणि तदनंतर पराभूत होणारा संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे। त्यामुळे पुढची मॅच देखील तेवढीच मोठी राहील। चला बॅट्समन त्वरित जा मैदानामध्ये। रात्रीचे 11:54 होत आहेत आणि ही स्पर्धा आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग। या स्पर्धेचे आमचे मुख्य सूत्रधार माजी सरपंच शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब आणि माजी उपसरपंच मंगेशजी घरत यांना आपण पाहू शकाल, ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली गेली आणि स्पर्धेचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळतो। चला बॅट्समन त्वरित जा। आयोजकांकडून पुन्हा एकदा सूचना येते। 65चा पाठलाग करायचा आहे। मागील मॅचचा सुपर डुपर हिरो सुजल नवाले हा मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय आणि हे विसरू नका मागील मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स रोहित घरतने देखील दिला होता। काही दिवसा अगोदर स्पर्धा आपण पाहिली उरण प्रीमियर लीग आणि तिथे देखील रोहितनं आपल्या स्वप्नातील आणखीन एक बाईक जिंकण्याचा पराक्रम केला। चला बॅट्समन प्लीज जा। मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात सुजल नवाले आणि त्याच्या सोबतीला
प्रणय कोहली हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. सुजल नवाले आणि प्रणय कोहली बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक घेऊन रोहित खरतला आपण पाहताय. आणि बाद या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. सुप्रसिद्ध गोंधली काशीनाथजी पाटील जे मॅच एन्जॉय करतात त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला शुभेच्छा. पात्र ऐकत राहा. ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि लगेच मॅचला आपण सुरुवात करूया. गेम इज ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित घरत तैयार. 5 ओव्हर 65 आव्हान. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो. किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. मॅच कोण जिंकेल आणि आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या मॅच साठी कोण क्वालिफायर होईल. बॅट्समन प्रणित तैयार. पहिला बॉल रोहितचा. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे आणि याच लाईन वरती सातत्यानं रोहितचं कार्य राहिलंय. एक दमदार खेळाडू. लेग बायचा इशाराला अंपायरचा. घरचं मैदान आहे रोहितचं आणि या क्रीडांगणाचा पुरेपूर त्याला अभ्यास आहे. बॅटिंग मध्ये देखील त्याचा जलवा राहिला. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक त्याने जिंकले. तो आता कॅप्टन, विपक्ष कॅप्टन. एकीकडे सुजलने देखील मागील मॅच मध्ये कारनामा केला होता. ताबडतोब क्रिकेट सुजल नवालेचा आम्ही पाहिलंय आणि एक चांगला खेळाडू आहे. हे बॅटल पाहायला मजा येईल. रोहित विपक्ष सुजल. बॅकफुटला गेले. गॅप मिळालाय. 2 खेळाडूंना भेदून बॉल चाललाय. दन करत सीमा रेषा पार. पहिला चौकार. बॅकफुटला गेले. जागा बनवली आणि 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल. सीमारेषा पार. 4 मिळाल्यात. रोहित तैयार. ओ टर्न केल्या बॉलला. हीच तर खासियत आहे. पडल्यानंतर बाहेर वळवल्या. हातभर वलन घेणारी गोलंदाजी. डॉट बॉलची होईल सांगता. चौकार नंतर लगेच रिॲक्शन पाहायला मिळाली. गोलंदाज रोहित गरजला आपण पाहताय. त्याच्या विरोधात सुजल नवाले. चांगलं बॅटर रंगले परंतु धावांची गरज आहे. ओ जोरदार अपील. सर्व खेळाडू एकवटलेत. विकेटचं महत्व ठाऊक आहे सर्वांना परंतु पंचांकडे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा बॅटचा भाग लागला नव्हता आणि तदनंतर इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होईल सांगता. लकी ड्रॉ आहे. प्रत्येक रात्रीमध्ये लकी ड्रॉ मध्ये सायकल प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे कुणी राहिले असतील नावं द्यायची तर लगेच नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. लकी ड्रॉ साठी सायकल. फुल टॉस टाकल्या ऑन साइडला. मिडॉनच्या वरून काढल्या बॉल. वाडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. दुसरा चौकार. अगदी फुल टॉस बॉल. त्याच्यावरती प्रहार केला. 4 धावेनं धाव फलक 9 वरती पोहोचलाय. 5 बॉलचा खेळ संपला ज्यामध्ये एकही खेळाडू अद्याप बाद झाला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी. खेळाडू आलेत बॉल खाली. ओ मयूर पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. साधा आणि सोपा कॅच त्याने ड्रॉप केलाय. नाखुश आहेत रोहित कारण त्याला ठाऊक आहे इथून कॅच पकडली असती तर मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली असती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बिनबाद 10 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आतापर्यंत 10 धावा, येणारे 24 बॉल, आणखीन 55 धावेची आवश्यकता. वेगवान बॉल, इथे सुजलला मागील ओव्हरमध्ये जीवनदान मिळालंय, खेळण्याची संधी मिळाली, त्यामुळे त्याला इथून कशा पद्धतीने परफॉर्मन्स, टीमचा तो कर्णधार आहे आणि ही जिम्मेदारी त्याला पार पाडायची आहे. संग्रामजी घरत यांनी जर कॅच पकडला तर प्रशांतजी नवाले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल, जे सध्याच्या घडीला प्रेक्षक म्हणून मॅच एन्जॉय करतात. प्रणित कोळी आणि त्याच्या सोबतीला आपण सुजल नवाले हे सलामीचे 2 खेळाडू पाहत आहे. 5 षटकांची मॅच आहे, 65चा पाठलाग. इथून थोड्याशा अडचणी वाढवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण रोहितला पाहिलं, चांगली कामगिरी त्याची राहिली. तो मागील बॉल वरती एक डॉट बॉल आलाय, मिस टायमिंग, परंतु यस चांगला फटका. क्षेत्ररक्षक पलट्यात 3 बॉल मागे, परंतु बॉल जाय सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. चार धावसंख्येने संघ पोहोचेल. 14 वरती चांगली बॅटिंग करतोय सुजल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये आक्रमण त्याचं जारी आहे, प्रयत्न सुरू आहेत. मिस टायमिंग, फटका फसलाय, झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक मिडॉनला आलाय, बॉल खाली आणि पहिला धक्का लागलाय टीमचा कॅप्टन सुजल नवाले. बॅक टू पॅव्हेलियन. पहिला खेळाडू बाद झालाय सुजल नवाले. 14 धावसंख्येवरती ऋग्वेद एंटरप्राइजेसला बसलाय पहिला मोठा धक्का. टीमचा सर सेनापती. लख प्रकाशामध्ये खेळली जाणारी स्पर्धा आणि ग्रामपंचायत प्रीमियर लीग, जे रात्रीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. भव्य दिव्य आयोजन आणि तेवढंच लाजवाब नियोजन. तुम्ही या स्पर्धेची पहिली रात्र एन्जॉय करता. याच्यानंतर आणखीन 3 रात्रीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न पूल करायचा होता. नवीन बॅट्समन आलेत, प्रवीण वाघमारे. आय थिंक कंठवली आदिवासी परिसरातील खेळाडू आहे आणि एक चांगला बॅट्समन म्हणून त्याची ओळख राहिली. संग्रामजी घरत यांनी जर कॅच पकडला तर प्रशांतजी नवाले आणि प्रकाश नवाले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे संग्रामजी यांना दिलं जाईल. चला लकी ड्रॉ. कोणी राहिले असतील प्रेक्षक तर जरूर नावं द्या आपली. मागे चाललाय बॉल, फिरून खेळलाय, जागा बनवली, शफल झाले आणि त्याच्यानंतर प्रवीण वाघमारेचा तडाखा. बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. तमाम प्रेक्षकांची गर्दी आणि धाकटीजी गावामध्ये अगदी क्रिकेटचा सोहळा रंगलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. ज्या पद्धतीचं आयोजन आणि 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा, टोटल 16 टीम्स खेळतात. काही दिवसा अगोदर छाया रिसॉर्टला ऑक्शन सोहळा पार पडला आणि आज स्पर्धेची पहिली रात्र. षटकार आलाय प्रवीण वाघमारेच्या बॅट मधून. धावफलकावरती 20 बनल्यात. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा गॅप मध्ये. पॉइंटचा खेळाडू धावते बॉल मागे, परंतु बॉल जिंकलाय सीमा पार. आणखीन 4 धावा. चार धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचेल 24. लॉस ऑफ द 1 विकेट्स. 24 धावा धावफलकावरती. सुंदरसं क्रीडांगण तुम्ही पाहू शकता आणि अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटी. 24 लाईव्ह इव्हेंट्स हे कार्य पाहत असताना 24 धावा बनल्यात. एक खेळाडू बाद झाला. येणारे अद्याप 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 41 धावेची आवश्यकता.
18 चेंडू आणि 41 धावा. चांगली बॅटिंग करतायत प्रवीण वाघमारे. युवा खेळाडू आक्रमक पवित्र त्यांना आखलंय. असं म्हणतात ना, हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी आज करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता रडायचं नाही तर लढायचं या युक्तीनुसार फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित गरत, गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय रोहित. ओ मिस टायमिंग, बॅटचा अगदी वरचा भाग लागला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. धाव मिळेल फक्त 1-18 मध्ये 41 बनवायचे होते. आता समीकरण येणारे 17 बॉल 40 धावेची आवश्यकता. परंतु या मॅच मध्ये रोहितच्या कामगिरीकडे लक्ष आहे. या ओव्हर मध्ये जर त्यानं धावा थांबवल्या तर पुन्हा एकदा प्रेशर वाढेल ऋग्वेदा एंटरप्राइजेस बिंदणे टीम वरती. परंतु जर या ओव्हर मध्ये 15-16 जर आल्या ना तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय ऋग्वेदा एंटरप्राइजेस. कशा पद्धतीनं फाईट करतील प्रवीण वाघमारे रोहितच्या विरोधात. ओ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न सोपं नाहीये, कारण ज्या पद्धतीचा टर्न तो करतोय. नॅचरल स्विंग, लेफ्ट हँडी गोलंदाज आणि डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांची हीच खासियत आहे. आणि म्हणूनच की काय आताच्या घडीला सर्वाधिक बाईक जिंकणारा, एका हंगामामध्ये 6 बाईक रोहितला तुम्ही ऑन द स्क्रीन पाहताय. दमदार खेळाडू आहे, यंग टॅलेंट. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा तो खेळलाय. गावदेवी गावठाणसाठी त्याने नेतृत्व केले आणि आज घरच्या मैदानामध्ये बॉलिंग मध्ये दादागिरी दाखवत असताना रोहित गरत. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचा होता पण तो वेग प्रचंड आहे. इथे देखील थांबवलंय प्रवीणला. ज्या प्रवीणनं मागील ओव्हर मध्ये 1 षटकार 1 चौकार लगावलाय त्याला थांबवण्यामध्ये रोहित राहिला यशस्वी. हीच तर खासियत आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल काढायचे आणि आता चांगलाच प्रेशर वाढवलाय. 18 मध्ये 41 हव्या होत्या. आता 3 बॉल मध्ये फक्त रोहितने 1च दिले. त्याचं कारण आहे चांगली गोलंदाजी. स्वीप करण्याचा प्रयत्न आता कमी गतीनं. बॉल आणखीन एकदा फिरवला, आणखीन एक डॉट बॉल. किती चांगली गोलंदाजी करतो रोहित गरत. घरचं मैदान आणि त्यामध्ये टिचून मारा केलाय. फलंदाजांना आपल्या बॉलिंगच्या तालावरती आता रोहित नाचवू लागलाय. चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. प्रेशर वाढवलाय प्रवीण वाघमारे वरती. चला नेक्स्ट बॉल कदाचित विकेट, कारण ज्या पद्धतीचा माहोल बनलाय. 3 बॉल संलग्न डॉट खेळल्या. दबाव आलाय आणि कदाचित येणाऱ्या बॉल वरती मोठा फटका, विकेट्स याची चर्चा केली. क्लीन बोल्ड, डांडी गोल, त्रिफला बाद केलाय प्रवीण वाघमारे. बाद झालाय. चला अगदी बाईकला ज्या चाव्या होत्या त्या कोणी घेतल्या असेल तर कृपया घेऊन या. यस आहेत ना, ओके. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आहे आणि आईवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना बाईक मिळणाऱ्या. रायगड मध्ये पहिल्यांदा हे आयोजन. संपा स्टंप माईक पडलाय का? माईक बघा, चेक करा. रोहितची दमदार कामगिरी. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव आणि 1 महत्वाची बहुमूल्य विकेट्स. रोहित क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी हाताळू लागलाय. रोहित एकच सांगतोय मैदानामध्ये, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर वो समंदर भी आएगा, थककर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. व्हाट अ बॉलिंग. 5 बॉल फक्त 1च धाव 5 बॉल मध्ये खर्च केले. शेवटचा बॉल आणि इथे देखील डॉट बॉल. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. धाकटी जुईचा सुपुत्र रोहित गरत आज क्रीडांगणाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपली धारदार गोलंदाजी करत सर्वांची मन जिंकताना पाहायला मिळालाय. व्हेरी गुड बॉलिंग. ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग. आता आवाज पुन्हा एक ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग. नागरिकांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग. थँक्यू मॅडम.
आणि पहा आईवा कॅच आतापर्यंत 2 प्रेक्षकांनी पकडल्यात, ज्यामध्ये साहिल जगदीश पाटील विंधणेचे प्रेक्षक, संतोष तुकाराम मोकल धाकटीजुईचे प्रेक्षक आहेत, ज्यांनी आपलं नाव इथे नोंदवलंय. 2 प्रेक्षक पाहायला मिळाले ज्याने आईवा कॅच पकडलाय. 4 रात्रीमध्ये किती प्रेक्षक कॅच पकडतील आणि शेवटच्या रात्रीमध्ये लकी ड्रॉ कुपन ही दमदार बाईक हिरोची पाहायला मिळेल. हिरोची बाईक आणि आज प्रत्येक रात्रीमध्ये सायकल आहे. 4 रात्रीमध्ये 4 टोटल सायकल आणि या विभागामध्ये मॅडी पहिल्यांदा असं आयोजन पाहायला मिळत आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जाईल आमचे शक्ती बालकृष्ण म्हात्रे, तदनंतर मंगेशजी मधुकर घरत. A1 जोडी, कुठल्याही प्रकारचा टोटा नाही त्या, प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. डान्स करत असताना चेअरगर्ल जे आज एंटरटेनमेंट राहिलंय प्रेक्षकांचं. तदनंतर चिंगचॉंग मॅन तिकडे पाहू शकाल तुम्ही, कार्टून्स आमचे जे एंटरटेनमेंट करतायत प्रेक्षकांचं. आणि प्रचंड लख प्रकाशामध्ये ही स्पर्धा आणि समोर मोठी स्क्रीन आहे. प्रेक्षक फक्त मॅच पाहत नाही, त्यांच्याकडे बॉल आला तर ते कॅच पकडतील आणि त्यांचं नाव या बाईकच्या लिस्ट मध्ये देखील पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही प्रत्येक आयोजकाची मेहनत. परेश म्हात्रे, तदनंतर योगेश भोईर, नशीब सालवी, संपूर्ण MMV धाकटीजुईचे आयोजक, त्यांनी साथ दिले. मंगेश मधुकर घरत आणि शक्ती बालकृष्ण म्हात्रे यांना. आणि हा देखना सोहळा आपण पाहू शकाल. मगाशी 18 मध्ये मॅडी 41 बनवायचे होते, रोहितनं फक्त 1च दिले. आता समीकरण येणारे 12 बॉल राहिल्यात, तब्बल 40 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज नवाले लॉफ केलाय बॉलला अलॉंग द कार्पेट, लॉंगॉनला चाललाय बॉल. खेळाडू तिथे देखील एक झाले कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी निघालेत, परंतु ही दुसरी धाव धोक्याची राहील. खेळाडू होतील धावबाद. मॅच संपली नाही. 11 बॉल 39 धावा बनू शकतात, परंतु तसा संघर्ष करावा लागेल. या रात्रीमध्ये तुम्हाला आता घाम गाळायचा आहे, कारण ज्या पद्धतीची परिस्थिती आता ओढावली आहे. येणारे 11 चेंडू 39 धावेची आवश्यकता. दुनिया का तो पता नहीं दोस्त, या सिर्फ एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. त्यामुळे प्रयत्न सोडून चालणार नाही. बॅटिंग डिपार्टमेंट लॉफ केलाय, पुन्हा एकदा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय, 2 खेळाडू धावतायत, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तू शेवटच्या क्षणाला थोडीशी मिसफील्ड, त्याचा फायदा उचलतील दोन्ही खेळाडू. धावा मिळतात 2 धावा. तू इथे फरक पडणार नाही. मिलन स्मृती वॉरियर्स टीमला सिंगल डबल न काम बनणार नाही. या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आणि ते मोठे फटके कधी येतील हा प्रश्न पडलाय ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनला, कारण आता परिस्थिती कठीण बनत चालली. शेवटचे 10 बॉल 37 धावेची आवश्यकता. बॅटच्या रडार मध्ये आलाय, जागेवरून उडवलाय बॉल, वाइड इज लॉन्ग ऑन सीमा पार, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. षटकार. शेवटचे 9 बॉल 31 धावेची आवश्यकता. लाऊडली अपील, अंपायर सांगतायत सफल झाले. बॅट्समन अगोदरच बाहेर निघाले, 3 स्टंपच्या समोर नव्हते आणि त्यानंतर लेग बाईटचा इशारा, 1 एक्स्ट्रा रन. समीकरण पुन्हा एकदा कठीण झालंय. प्रत्येक डॉट बॉल ऋग्वेदा एंटरप्राइजेसला कठीण बनेल. समीकरण शेवटचे 8 बॉल आणि राहिला तब्बल 30 धावा. सूरज नवाले हा गोलंदाज मागील बॉलवरती षटकार जरूर खाल्ला, परंतु तिथे वापसी त्याने केली. येणारे शेवटचे 8 चेंडू आणि अद्याप 30 धावेची आवश्यकता. पहिल्या रात्रीमध्ये बिग फाईट. आणखीन एक तेजतर्रार बॉल, डॉट बॉलची होईल सांगता. गतवर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ अगदी फाईट करतोय. प्रकाश नवाले यांनी प्रशांत नवाले आणि यांच्याकडून संग्राम खरं त्यांच्यासाठी कॅच साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समीकरण 7 बॉल 30 धावा. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल आणि आता परिस्थिती पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवले संघाला. गोलंदाजीच्या जोरावरती मिलिंद स्मृती वॉरियर्स टीमनं. समीकरण शेवटचे 6 बॉल आणि राहिल्यात तब्बल टोटल 30 धावा.
शेट्टी भाई म्हातारी इथून शेवटचे 6 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता. आमचे कार्टून बाईक वरती बसलेत आणि ते ग्राउंडला फेर फटका मारणार आहेत. आयवा कॅच साठी जी बाईक पाहायला मिळते ना, हिरोची दमदार बाईक, ती तुमच्यापर्यंत आता पोहोचेल. प्रत्येक प्रेक्षकापर्यंत एक ग्राउंडला ते फेरी मारतील. आणि पाच लकी ड्रॉ साठी रायगड मध्ये पहिल्यांदाच तुम्ही धाकटी जुईच्या अगदी मैदानामध्ये MM धाकटी जुई आयोजित ग्रुप ग्रामपंचायत चषक प्रीमियर लीग मध्ये आयवा जेल साठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आणि आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना ही बाईक दिली जाईल. बघा आमचे कार्टून बसलेत आणि ती बाईक तुमच्यापर्यंत घेऊन आले ते. आणि पहा जवळजवळ 4 रात्रीमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. आतापर्यंत फक्त 2च कॅच पकडल्यात. कमीत कमी आपण अपेक्षा करूया 10 ते 15 कॅचेस पकडतील आणि त्या 10 ते 15 भाग्यवान विजेत्यांपैकी एकाला ही बाईक मिळणार आहे. पहा किती चांगली बाईक आहे आणि त्याच्यावरती आमचे कार्टून, एक जण उभा राहिलाय आणि एक जण चालवतोय. ती बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. चला कॅमेरामॅन पाहू शकाल आपण स्क्रीन वरती आमचे 2 कार्टून इथे देखील आहेत. आमचे संतोष पोपटबाय आणि योगेश भोईर मुख्य सूत्रधार ते देखील आहेत. आता समीकरण मॅच मध्ये पाहू शकाल तुम्ही. चला इथून बाईक आयवा कॅच साठी तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉस आहे. आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न, तिथे देखील फटका फसलाय. आणखीन खेळाडू बाद. प्रीमियर 36 वरती 4 खेळाडू बाद. ज्ञानेश्वर ठाकूर बोरखार यांचं देखील सहकार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आमचे योगेश भोईर असं आज अगदी परफेक्ट ड्रेसिंग आहे. समीकरण आता पूर्ण कठीण आहे. येणारे 4 चेंडू आणि राहिला तब्बल 29 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती अंकुर मोकल हा गोलंदाज पाहायला मिळतो. बॉलर आयकॉनच्या लिस्ट मध्ये आयकॉन अंकुर मोकल होता. चांगली गोलंदाजी त्याची सातत्याने पाहायला मिळाली आणि आजच्या रात्रीमध्ये अंकुरनं देखील चांगली गोलंदाजीची भूमिका बजावली. इथे देखील एक सिंगल. 3 चेंडू शेवटचे आणि राहिला तब्बल 28 धावा. मोठ्या फरकाने विजयाच्या दिशेने चाललाय रोहितचा संघ. मिलिंद स्मृती वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत संग्रामजी घरत. गतवर्षी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक दिली गेली आणि या वर्षी तुम्ही निसर्गताई रोशन डाकी यांच्या माध्यमातून तुम्ही 2 व्हीलर बाईक पाहताय. आणि तिकडे आयवा कॅच साठी देखील बाईक आहे. सुमितजी पाटील, संदीपजी पाटील खालसापाडा विंदणे यांच्याकडून आम्हाला आयवा कॅच साठी बाईक पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा देखील विशेष आभार. इथे एकतर्फी मॅच 1 साइड हा सामना. मॅचचा फक्त फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतोय कारण तेवढा रस राहिला नाही या मॅच मध्ये. दमदार कामगिरी गोलंदाजांचे विशेष आपण कौतुक करतोय. रोहित घरतचं ज्यानं बॉलिंग करत असताना 3ऱ्या षटकामध्ये फक्त 1च धाव दिली आणि तिथून सामना टर्न केला. आणखीन एक वेगवान बॉल. लाईन चांगली आहे. किती भेदकता राहिली गोलंदाजांची आणि इथून हा सामना अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना सामना जिंकत शेवटच्या फेरीमध्ये अगदी दाखल झालाय मिलिंद स्मृती वॉरियर्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला इथून सामना जिंकला. ऋग्वेद एंटरप्राइजेस विंधणे संघ पराभूत झाले आणि चला आणखीन एक चान्स त्यांना जरूर मिळेल. अंपायर्स एक बॉल राहिला होता. चला बॅट्समन अगोदरच निघालेत खेळपट्टीवरून.
सुमितजी पाटील आणि सुमित पाटील आणि संदीप पाटील विंदणे खालसापाडा यांच्याकडून आम्हाला आयवा कॅच साठी 2 व्हीलर बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा विशेष हार्दिक आभार. आणि चला पुढची मॅच लुझर वर्सेस लुझर. पराभूत झालेले संघ या दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करू. आय थिंक चला टॉस केलेला आहे पुढच्या मॅचचा. अक्षय स्मृती मरुआई विंधणे आणि त्यांच्या विरोधात तिसाई मरुआई बोरखार या दोन संघांमध्ये पुढची मॅच. चला मॅचला लगेच पुढच्या सुरुवात करा. लुझर्स वर्सेस लुझर. यस 3 खेळाडू चेंज होणार आहेत. लुझर टीम तुम्हाला 3 खेळाडू बदल करावा लागेल. दीपेश आणि लक्ष असू द्या अनिकेत जोशी 3 खेळाडू तुम्हाला चेंज करायचे त्या मॅच साठी. आणि ही डू ऑर डाय मॅच तुमच्यासाठी देखील राहील.